नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल शेती आणि विज्ञान या मराठी वाहिनीवर। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बियाणाच्या इंट्रोडक्शनमध्ये एक व्हेरायटी दाखवली होती, तिचे नाव होते राघव BG2। तर मित्रांनो, आपण राघवची पण लागवड केली होती। तर राघव जी आहे ती आता आपण जून 28 ते 26 जूनपर्यंत आपण टिबली होती आणि आतापर्यंत बघा, आता ऑगस्ट महिन्याची 28-29 तारीख आहे। तर राघव व्हेरायटी बघा, राघव व्हेरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे हिचे पानं खूप मोठे आहेत। राघव व्हेरायटी आपण जिथे जिथे शेतात लावलेली आहे तिचं जास्तीत जास्त असं म्हणजे पानाचं स्वरूप खूप मोठं आहे आणि आता सध्या म्हणजे फ्लॅशवर येऊन राहिलेली आहे पराठी। मित्रांनो, या व्हेरायटीला भरपूर अशा फांद्यासुद्धा आहेत, खालपासून झाड उभाट वाढ घेत नाही आहे आणि बऱ्यापैकी याला फांद्यासुद्धा आहेत। तर आपण पाहू शकता, थोडं दूरच्या झाडावर बघू, अशा प्रकारे झाडांच्या फांद्याची संख्यासुद्धा बऱ्यापैकी आहे। जवळपास 15 ते 18 फांद्या सध्या परिस्थितीत झाडाला आहेत आणि पानांची क्वालिटी म्हटलं तर पानं बघितल्यानंतर असं वाटते की झाडाला बऱ्यापैकी जोर आहे आणि अशाच प्रकारे सर्व प्लॉटमध्ये मोठाल्या पानांची पराठी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ही पराठी पाहिल्यानंतर असं वाटते की सर्व शेतामध्ये आपण राघवच व्हेरायटी लावली असती तर छान झालं असतं, पण आपण राघवचे फक्त 4 पॉकेट लावले होते। बाकी आपली इतर पराठी आहे, इतरमध्ये एक बाउन्सरचं आणि गोपी नर्मदा ही व्हेरायटीसुद्धा आपल्याकडे आहे। तर समोरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती बघू। अशा प्रकारे प्रत्येक पराठीचा कलर आणि पान हे पाहण्यासारखं आहे। माझा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा नाही की एका अमुक कंपनीचे आपण प्रमोशन करत आहोत, फक्त जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती असावी की जे आपण साधी व्हेरायटी समजतो कधीकधी तीसुद्धा छान असते आणि जिला आपण कधीकधी खूप चांगली समजतो, जसं राशी किंवा कबड्डी इतर कंपन्या ज्या आहेत, तर आपण त्यांना खूप चांगलं समजतो आणि भरपूर लागवड करतो, पण कधीकधी धोकासुद्धा बसू शकतो। तर थोडं पूर्ण एकच व्हेरायटी न लावता 2-4 पॉकेट अशा अलग अलग व्हेरायटीची सुद्धा निवड केली तर ते उपयोगाचे ठरू शकते। पूर्ण प्लॉटमध्ये आपले जे झाड आहे ते कमरपर्यंत उंचीचे आलेले आहे, कमरभर उंचीचे आलेले असून सध्या याची जी पानाची परिस्थिती आहे ती फार छान आहे आणि रोग, किडी, पांढऱ्या माशी आणि थ्रिप्ससाठी थोडी सक्षम असल्यासारखी वाटत आहे। आतमध्ये पाहू शकता आपण 1 2 3 4 5 पात्यांची म्हणजे इथे रांग तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे कचरा आहे प्लॉटमध्ये, थोडं कचऱ्याचं पण नियोजन सुरू आहे, तरीसुद्धा आपण बघू शकता सर्व प्लॉटमध्ये जी ही व्हेरायटी लावलेली आहे तिथे तिथे पानांची क्वालिटी खूप छान आहे आणि पान एकदम नरम, फ्रेश आणि हिरवेगारसुद्धा आहे। अशा प्रकारे ही व्हेरायटी आहे मित्रांनो। याची माहिती आपण तुम्हाला सुरुवातच्या व्हिडिओमध्येच दिली होती की राघव ही व्हेरायटी खूप छान आहे, यंदा आपण ती लावलेली आहे आणि याचे मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांना खूप छान पीक झालेले होते। तर सर्व प्लॉटमध्ये जी ही व्हेरायटी आहे ना, हिचे सगळीकडे सारखेच पानं आहेत। आपण पाहू शकता सध्या ही फ्लॅशवर आहे, फुलं आणि पात्यांची सुरुवात झालेली आहे आणि या महिन्यात होतच असते आणि ती व्हायलाच पाहिजे। तर अशा प्रकारे ही राघवची व्हेरायटी आहे, ही सर्व पराठ्यांपेक्षा थोडी वेगळी वाटून राहिलेली आहे। आपल्याकडे गोपी नर्मदासुद्धा आहे, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू। तर आता ऑगस्ट महिन्यात इंडिंग आहे, तरी ही व्हेरायटी आतापर्यंत अशी आलेली आहे आणि भविष्यात आपला हा जो सारा आहे तो सारा जवळजवळ 3.5 फूट असा आपण ट्रॅक्टरचा बेड केलेला होता आणि बेडवर ही पराठी आहे। तर मित्रांनो, हा जो 3.5 फुटाचा सारा आहे हा जवळजवळ येणाऱ्या समोरच्या 25 ते 30 दिवसापर्यंत हा पूर्णपणे पॅक होऊन जाईल। अशा प्रकारे मित्रांनो ही राघव व्हेरायटी आहे। जर आपण सुद्धा राघव व्हेरायटीची लागवड केलेली असेल तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट्स करा, तुमची कॉटनची जी आत्ताची अवस्था आहे ती कशी आहे, पराठी कशी वाटली याबद्दल सुद्धा सांगा।
आणि अशाच चांगल्या चांगल्या व्हेरायटीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपण याला आतापर्यंत 2 खते दिलेली आहेत आणि एक मोनो आशाटाप आणि 19-19 वरखात आणि ह्युमिक ॲसिड याची एक फवारणी फक्त केलेली होती. त्याच फवारणीच्या भरोशावर आत्तापर्यंत ही पराठी टिकलेली आहे आणि अजून हिला दुसरा स्प्रेच्या तयारीत आहो. पण सध्या पावसामुळे थोडं आपण 2-3 दिवस समोर ढकललेली आहे फवारणी. तर अशा प्रकारे मित्रांनो ही राघव BG2 ही पराठी आहे. आपण पाहू शकता सध्या फ्लॅश आहे आणि पराठी कमरपर्यंत आलेली आहे. कमरभराची थोडी वर आहे कोणती पराठी. तर हा व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं मित्रांनो. चला भेटूया अशाच समोरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.